गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण नवीन पॉईंट चालू करतोय सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉन हा पार्टिकल ॲक्सलरेटर आहे. मग पहिल्यांदा मी तुम्हाला याची सायक्लोट्रॉनची डेफिनेशन सांगतो. इट इज पार्टिकल ॲक्सलरेटर डिव्हाइस यूज टू ॲक्सलरेट पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. ओके, आय एम गोइंग टू रिपीट सेम डेफिनेशन. इट इज अ पार्टिकल ॲक्सलरेटर डिव्हाइस यूज टू ॲक्सलरेट पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. आता हे पार्टिकल ॲक्सलरेटर म्हणजे नक्की काय आहे ते सांगतो. हे बघा, न्यूक्लियर रिॲक्शन असतात. न्यूक्लियर रिॲक्शनच्या दोन टाईप असतात, न्यूक्लियर फ्युजन रिॲक्शन अँड न्यूक्लियर फिशन रिॲक्शन. न्यूक्लियर फिशन रिॲक्शन असते ह्याच्यामध्ये काय करतात, एक पार्टिकल ज्याला प्रोजेक्टाईल म्हणतात त्याला टार्गेट न्यूक्लियसवर बंबार्ड करतात. हा पार्टिकल त्याच्यावर बंबार्ड झाल्यानंतर न्यूक्लियस नंबर ऑफ पीसेसमध्ये ब्रेक होतं. या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज होते. ही न्यूक्लियर फिशन रिॲक्शन. आता न्यूक्लियर फिशनमध्ये जी एनर्जी रिलीज झाली ती यूज करतात, ती सप्लाय करतात टू द न्यूक्लियर रिॲक्टर इन ऑर्डर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. ओके, तर न्यूक्लियर फिशन रिॲक्शनमध्ये एक पार्टिकल आहे तो न्यूक्लियसवर बंबार्ड होतो. जो पार्टिकल न्यूक्लियसवर बंबार्ड होतोय त्याला प्रोजेक्टाईल म्हणतात. लक्षात आलं. आता ह्या प्रोजेक्टाईलची व्हेलॉसिटी जेवढी लार्ज असेल तेवढं इन्स्टंटली न्यूक्लियस ब्रेक होईल, सडनली न्यूक्लियस ब्रेक होईल आणि त्या केसमध्ये जनरेट झालेली एनर्जी खूप लार्ज असेल. म्हणजे न्यूक्लियर फिशन कॅरी करण्यासाठी पहिली रिक्वायरमेंट असते की जी प्रोजेक्टाईल न्यूक्लियसवर बंबार्ड होणार आहे ती इट मस्ट पजेस व्हेरी हाय व्हेलॉसिटी. मी काय म्हटलं लक्षात आलं. न्यूक्लियर फिशनमध्ये जर एक्स्ट्रीमली लार्ज एनर्जी जनरेट करायची असेल तर बेसिक रिक्वायरमेंट असणार आहे जो प्रोजेक्टाईल, जो पार्टिकल न्यूक्लियसवर बंबार्ड होणार आहे इट मस्ट पजेस व्हेरी हाय व्हेलॉसिटी. अँड सायक्लोट्रॉन इज अ डिव्हाइस यूज टू इम्पार्ट व्हेरी हाय व्हेलॉसिटी टू द प्रोजेक्टाईल, व्हेरी हाय व्हेलॉसिटी टू द पार्टिकल विच इज गोइंग टू कोलाइड विथ टार्गेट न्यूक्लियस. लक्षात आलं. सायक्लोट्रॉनचं बेसिक आयडिया लक्षात आली का. सायक्लोट्रॉन हा पार्टिकल ॲक्सलरेटर आहे. पार्टिकल ॲक्सलरेटर याचा अर्थ तो पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे. जनरली तो अल्फा पार्टिकल असतो. पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलना तो ॲक्सलरेट करतो, त्यांना हाय व्हेलॉसिटी इम्पार्ट करतो सो दॅट सच हाय व्हेलॉसिटी पार्टिकल विल कोलाइड विथ न्यूक्लियस अँड लार्ज एनर्जी जनरेटेड इन न्यूक्लियर फिशन रिॲक्शन. लक्षात आलं. तर हे होतं सायक्लोट्रॉनची डेफिनेशन. सायक्लोट्रॉन इट इज पार्टिकल ॲक्सलरेटर डिव्हाइस यूज टू ॲक्सलरेट पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल इन ऑर्डर टू इनिशिएट न्यूक्लियर फिशन रिॲक्शन. लक्षात आलं. आपल्याला कमर्शियल इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी आपण न्यूक्लियर फिशन रिॲक्शन कॅरी करतो न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये. लक्षात आलं का. आपण जे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ती न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये जनरेट होते. मग न्यूक्लियर फिशनमध्ये जी एनर्जी जनरेट झाली ती न्यूक्लियर रिॲक्टरला सप्लाय केली जाते. मग न्यूक्लियर रिॲक्टर त्या एनर्जीला कन्वर्ट करतो इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. मग कमर्शियल इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी आपली बेसिक रिक्वायरमेंट असणार आहे की न्यूक्लियर फिशन रिॲक्शनमध्ये मॅक्झिमम एनर्जी जनरेट करणं. आणि मॅक्झिमम एनर्जी जनरेट करायची असेल तर जो पार्टिकल न्यूक्लियससोबत कोलाइड होणार आहे, जो पार्टिकल न्यूक्लियसवर बंबार्ड होणार आहे त्या प्रोजेक्टाईलची व्हेलॉसिटी मस्ट बी व्हेरी व्हेरी लार्ज. आणि सायक्लोट्रॉन इट इज अ डिव्हाइस यूज टू इम्पार्ट व्हेरी हाय व्हेलॉसिटी टू द चार्ज पार्टिकल. सायक्लोट्रॉन फक्त पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलनाच ॲक्सलरेट करतो. आपल्याकडे बाकीच्या डिव्हाइस देखील आहेत. बीटाट्रॉन आहे. बीटाट्रॉन हा बीटा पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉनला ॲक्सलरेट करतो. सिंक्रो सायक्लोट्रॉन म्हणून अजून एक डिव्हाइस आहे. इट इज बियॉन्ड स्कोप ऑफ आवर सिलेबस. तर सायक्लोट्रॉन इट इज डिव्हाइस यूज टू ॲक्सलरेट ओनली पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. मग पहिल्यांदा त्याचं प्रिन्सिपल. ह्याचे दोन प्रिन्सिपल आहेत. व्हेन चार्ज पार्टिकल इज मुव्हिंग perpendicular to the uniform magnetic field. When charged particle is moving perpendicular to the uniform magnetic field, then it will experience maximum magnetic force. आणि हा maximum magnetic force असेल QVB, where Q is charge on particle, V is velocity of particle and B is magnetic field. Okay, this is first principle. When charged particle is moving perpendicular to the uniform magnetic field, it will experience maximum magnetic force. F max is equal to QVB. Second principle है, when charged particle is moving
perpendicular to the uniform magnetic field. When charged particle is moving perpendicular to the magnetic field, it follows circular path. ओके, मॅग्नेटिक फील्डला चार्ज पार्टिकल जर परपेंडिक्युलर डिरेक्शनला मूव्ह झाला असेल तर त्यानं फॉलो केलेली पाथ कोणती असते? सर्क्युलर असते. ओके, मग आता आपण स्टडी करूया त्याचं कन्स्ट्रक्शन. इट कन्सिस्ट ऑफ 2 हॉलो मेटॅलिक डीज. इट कन्सिस्ट ऑफ 2 हॉलो मेटॅलिक डीज. आपल्या घरात मसाल्याचा डब्बा असतो बघा, गोल डब्बा. त्या डब्याला मधून कट केलं तर इंग्लिश लेटर डी सारखे 2 चेंबर तयार होतील, बरोबर आहे. तर सायक्लोट्रॉनमध्ये असे 2 डी लेटर सारखे चेंबर यूज केलेले असतात, त्यांना डीज म्हणतात. इट कन्सिस्ट ऑफ 2 हॉलो मेटॅलिक डीज. मी इथे ड्रॉ करतो. It consists of 2 hollow metallic discs. हे असे 2 डीज आहेत, केप्ट इन फ्रंट ऑफ ईच अदर विथ लिटल गॅप बिटवीन देम. इट कन्सिस्ट ऑफ, तुमचे हे डी म्हणजे काय ते लक्षात आलं का? आपल्याकडे गोल डब्बा असतो बघा, मसाला ठेवायचा गोल डब्बा, त्याला मिडलमधून कट केलं तर इंग्लिश लेटर डी सारखे 2 चेंबर तयार होतील. हे सेम चेंबर तसेच आहेत. It consists of 2 hollow metallic discs kept little distance apart each other. These discs are connected to alternating electric field, source of alternating EMF. आता alternating current तुम्हाला माहित आहे. Alternating current is a current whose magnitude changes with time and direction reverse periodically. Alternating electric field असेल तर त्याच्या polarity आफ्टर t/2 सेकंड चेंज होणार. कॅपिटल t/2 सेकंड, टी म्हणजे टाईम पिरियड. सो आफ्टर t/2 सेकंड ह्याच्या पोलॅरिटी रिव्हर्स होत राहणार. तर हे 2 डी आहेत, ह्या डीना कनेक्ट केलं आहे टू द सोर्स ऑफ अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फील्ड विच प्रोड्यूस इलेक्ट्रिक फील्ड ऑन द सरफेस ऑफ डी अँड इन बिटवीन गॅप ऑफ डी. ओके, इलेक्ट्रिक फील्ड आहे ते ह्या 2 डीच्या मध्ये जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आणि डीच्या सरफेसवर आहे. डीच्या इंटिरियरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे. दीज डीज आर केप्ट बिटवीन पोल पीसेस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा स्ट्रॉंग परमनंट मॅग्नेट विच प्रोड्यूस स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड ऑन द सरफेस ऑफ डी इन अ इंटिरियर पोर्शन ऑफ डी अँड इन गॅप बिटवीन 2 डीज. ओके, मॅग्नेटिक फील्ड आहे ते डीच्या सरफेसवर पण आहे, डीच्या इंटिरियरमध्ये पण आहे आणि त्या गॅपमध्ये पण आहे. आणि हे मॅग्नेटिक फील्ड डीच्या सरफेसला परपेंडिक्युलर असेल. सो हे त्याचं कन्स्ट्रक्शन. अँड डी इज प्रोव्हाइडेड विथ डिप्लेक्टिंग विंडो. ही त्याची डिप्लेक्टिंग विंडो पण असणार आहे जिथून चार्ज पार्टिकल आपल्याला बाहेर डिप्लेक्ट करायचे. कन्स्ट्रक्शन लक्षात आलं. इट कन्सिस्ट ऑफ 2 हॉलो मेटॅलिक डीज. These Ds are kept in front of each other with little distance apart. Okay, Ds are connected to source of alternating electric field which will produce a strong electric field on the surface of D and in a gap between 2 Ds. Ds are kept between poles of permanent magnet which produce electric field which produce magnetic field perpendicular to the surface of D and magnetic field is present on the surface of D in an interior portion of D as well as in a gap. These are provided with deflecting window. मग आता याचं वर्किंग बघूयात. वर्किंगसाठी मी डीचा टॉप व्ह्यू ड्रॉ करतो. तुम्ही जर वरून बघितलं तर हा डी तुम्हाला असा दिसेल. हा पहिला डी, हा दुसरा डी, ह्यांना आपण ही डिफ्लेक्टिंग विंडो, ह्याला आपण कनेक्ट केलं आहे टू द सोर्स ऑफ अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फील्ड आणि हे डी प्लेस केलेत बिटवीन पोल्स ऑफ परमनंट मॅग्नेट. सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल इज केप्ट इन अ गॅप. अल्फा पार्टिकलचा सोर्स आहे त्याला गॅपमध्ये प्लेस केलं आहे. अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फील्ड इज स्विच्ड ऑन. आता अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फील्ड स्विच ऑन केलं की त्याच्यामध्ये 2 सायकल येणार. एक पॉझिटिव्ह हाफ सायकल येणार, एक निगेटिव्ह हाफ सायकल येणार. पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह असेल
आणि निगेटिव्ह हाफ सायकल असेल तर त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल निगेटिव्ह असेल. सो वेन इलेक्ट्रिक फील्ड इज स्विच ऑन, वन डी एक्वायर निगेटिव्ह पोटेन्शियल, अदर डी एक्वायर पॉझिटिव्ह पोटेन्शियल. हा अल्फा पार्टिकल आहे, पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकलवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. सो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल विल अट्रॅक्ट टुवर्ड्स निगेटिव्ह डी ड्यू टू कुलम फोर्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक, कुलम फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड स्विच ऑन केलं, हे अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फील्ड आहे. एक डी निगेटिव्ह पोटेन्शियलला आहे, एक डी पॉझिटिव्ह पोटेन्शियलला आहे. अल्फा पार्टिकल सोर्स आहे तो अल्फा पार्टिकलला इमिट करतोय. बरोबर आहे. अल्फा पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज आहे, तो निगेटिव्ह डीकडे अट्रॅक्ट झाला ड्यू टू कुलम फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता ज्या वेळेला पार्टिकल डीच्या आतमध्ये एंट्री करतोय, डीच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे, डीच्या आतमध्ये फक्त मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हे मॅग्नेटिक फील्ड व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे. तर पार्टिकल आहे तो हॉरिझॉन्टल प्लेनला आहे. याचा अर्थ पार्टिकलची व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस, इन अ इंटिरियर पोर्शन ऑफ डी, चार्ज पार्टिकल विल एक्सपिरियन्स मॅक्झिमम मॅग्नेटिक फोर्स अँड इट फॉलोज circular path. After completion of circular path, after completion of semicircle, particle will again enter in gap. Now polarity of electric field is adjusted in such a way that when particle will enter in gap, polarity of D will change. Negative D positive बनेल, positive D negative बनेल, and charged particle will attract towards another D. In the interior of D, again magnetic field and velocity vector are perpendicular to each other, so particle will follow circular path and again enter in gap. गॅप मध्ये एंट्री केल्यानंतर पुन्हा पोलॅरिटी रिव्हर्स झाल्या. बरोबर आहे. हा पार्टिकल पुन्हा निगेटिव्ह डी कडे अट्रॅक्ट झाला. सेम प्रोसेस विल गोइंग ऑन रिपीटिंग अँड पार्टिकल फॉलोज अ स्पायरल पाथ इन विच radius of its path will continuously going on increasing, but time taken to complete each circle is same. मी काय म्हणतोय नीट लक्ष द्या. पार्टिकल डीच्या आतमध्ये स्पायरल पाथनं ट्रॅव्हल करतोय. आता हा पार्टिकल जरी स्पायरल पाथनं ट्रॅव्हल करत असेल ज्याच्यामध्ये पाथची रेडियस कंटिन्युअसली इन्क्रीज होत चालले, पण प्रत्येक पाथ ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाईम सेमच आहे. याचा अर्थ पहिलं सर्कल जे खूप छोटं आहे ते कंप्लीट करण्यासाठी जेवढा टाईम लागला तेवढंच लास्टवालं सर्कल ज्याची रेडियस खूप जास्त आहे ते कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम, दोन्ही टाईम सेमच आहे. याचा अर्थ ऑब्व्हियसली पार्टिकलची व्हेलॉसिटी वाढलेली असेल. बरोबर आहे. मी काय म्हटलं लक्षात आलं का? पहिलं सर्कल कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम ज्याची रेडियस खूप कमी आहे ते सर्कल कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम आणि लास्टवालं सर्कल ज्याची रेडियस खूप जास्त आहे ते कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम हे दोन्ही टाईम सेमच आहेत. ज्याचा अर्थ पार्टिकल जसं स्पायरल पाथ फॉलो करेल त्याची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाणार आहे. व्हेन इट रीच टू द सर्कम्फरन्स इट ॲक्वायर्स व्हेरी हाय व्हेलॉसिटी. सच एनर्जेटिक पार्टिकल इज डिफ्लेक्टेड फ्रॉम सायक्लोट्रॉन by using deflecting window and allowed to fall on target nucleus in order to initiate nuclear fission reaction. लक्षात आलं? तर वर्किंगमध्ये काय केलं बघा. इलेक्ट्रिक फील्डचा रोल काय आहे? फक्त गॅपमधून पार्टिकलला डीकडे पुश करणं. डीच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे, डीच्या आतमध्ये फक्त मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डचा पर्पज काय आहे? तर पार्टिकलला सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व करणं. लक्षात आलं? इलेक्ट्रिक फील्डचा पर्पज काय आहे? पार्टिकलला डीकडे पुश करणं. ओके. एकदा पार्टिकल डीच्या आतमध्ये गेला की डीच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे, तिथे मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड त्याला काय करेल? सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व करेल. गॅपमध्ये आला की पोलॅरिटी रिव्हर्स झाली, पुन्हा इलेक्ट्रिक फील्ड आहे ते पार्टिकलला दुसऱ्या डीकडे पुश करेल. सेम प्रोसेस रिपीट होत राहील आणि पार्टिकल स्पायरल पाथ फॉलो करेल ज्याच्यामध्ये पाथची रेडियस कंटिन्युअसली इन्क्रीज होत राहील. ओके. पण टाइम पिरियड इज सेम. टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ रेडियस. टाइम पिरियड रेडियसवर डिपेंड नाही आहे. त्यामुळं पहिलं सर्कल कंप्लीट करण्यासाठी जेवढा टाईम लागतोय तेवढंच लास्ट सर्कल कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम आहे. ऑब्व्हियसली पार्टिकलची व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल ज्या वेळेला तो त्या डीच्या सर्कम्फरन्सपर्यंत पोचलेला असेल, त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज झालेली असेल. मग असा एनर्जेटिक पार्टिकल, कारण व्हेलॉसिटी लार्ज याचा अर्थ कायनेटिक एनर्जी पण लार्ज, असा एनर्जेटिक पार्टिकल
डिप्लेक्ट करतो आपण सायक्लोट्रॉन पासून बाय युजिंग डिप्लेक्टिंग विंडो. हा पार्टिकल यूज होतो ॲज अ प्रोजेक्टाईल. तो टार्गेट न्यूक्लियसवर बंबार्ड होतो, टार्गेट न्यूक्लियस ब्रेक होतं, एनर्जी रिलीज होते आणि न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन कंटिन्यू होते. लक्षात आलं? ह्याचं वर्किंग लक्षात आलं? आता बघा, आपण थेरी स्टडी करूयात. इनसाइड डी पार्टिकल फॉलोज सर्क्युलर पाथ. फॉर सर्क्युलर मोशन रिक्वायर्ड फोर्स इज सेंट्रीपिटल फोर्स. F is equal to mv square upon r. M is mass, v is velocity, r is radius of circle. बरोबर आहे. आता सेंट्रीपिटल फोर्स या केसमध्ये मॅग्नेटिक फोर्स असणार आहे. सो मॅग्नेटिक फोर्स विल प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. मॅग्नेटिक फोर्स विल प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. मग दोघांना इक्वेट करतो. mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू क्यू व्ही बी. व्ही व्ही कॅन्सल झालं, देअरफॉर आर इज इक्वल टू एम व्ही अपॉन क्यू बी. रेडियस ऑफ पार्टिकल इनसाइड सायक्लोट्रॉन एम व्ही अपॉन क्यू बी. एम मास ऑफ चार्ज पार्टिकल, व्ही व्हिलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल, क्यू चार्ज ऑन पार्टिकल, बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड. मग ह्याच्यावरनं व्हिलॉसिटीचं रिलेशन आलं, व्ही इज इक्वल टू क्यू बी आर अपॉन एम. आता व्हिलॉसिटीचं बेसिक फॉर्म्युला काय आहे बघा. व्हिलॉसिटी इज नथिंग बट, किंवा व्हिलॉसिटी म्हणायच्या ऐवजी स्पीड म्हणतो. स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स अपॉन टाइम टेकन. फॉर सर्क्युलर मोशन इन वन कंप्लीट रिव्होल्यूशन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज नथिंग बट सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. and time taken to complete one circle is nothing but time period. बरोबर आहे. सो v इज इक्वल टू सर्कम्फरन्स आला 2 पाय r अपॉन टाइम पिरियड आला कॅपिटल T. बरोबर आहे. सो कॅपिटल T इज इक्वल टू 2 पाय r अपॉन v. आरला पुट करतो 2 पाय, r म्हणजे एम व्ही अपॉन क्यू बी. हे व्ही व्ही कॅन्सल झालं. सो टाइम पिरियडचं रिलेशन आलं टी इज इक्वल टू 2 पाय एम अपॉन क्यू बी. आता गंमत बघा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आर आलं आहे का? आलेलं नाही आहे. याचा अर्थ टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ रेडियस ऑफ सर्कल. त्यामुळं पहिलं सर्कल आणि लास्टवालं सर्कल कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम कसा असेल? सेम असेल. क्लिअर झालं? टाइम पिरियड आपण जी थेरी प्रूव्ह केली त्या थेरीवरनं टाइम पिरियड कशावर डिपेंड आहे? मासवर डिपेंड आहे आणि चार्जवर डिपेंड आहे. बरोबर आहे. मास ऑफ पार्टिकल अँड चार्ज ऑफ पार्टिकलवर डिपेंड आहे. टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ रेडियस. सो इनसाइड सायक्लोट्रॉन टाइम टेकन टू कंप्लीट फर्स्ट सर्कल अँड टाइम टेकन टू कंप्लीट लास्ट सर्कल दोन्ही सेमच असणार आहे. ओके. मग आता फ्रिक्वेन्सी, लिनियर फ्रिक्वेन्सी, यालाच लिनियर सायक्लोट्रॉन फ्रिक्वेन्सी पण म्हणतात. n इज इक्वल टू 1 अपॉन टी. देअरफॉर n इज इक्वल टू हे आलं क्यू बी अपॉन 2 पाय एम. n इज इक्वल टू क्यू बी अपॉन 2 पाय एम. ओमेगा अँग्युलर सायक्लोट्रॉन फ्रिक्वेन्सी. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. मग ओमेगा इज इक्वल टू हे आलं 2 पाय एन म्हणजे क्यू बी अपॉन 2 पाय एम. 2 पाय कॅन्सल झालं. सो ओमेगा इज इक्वल टू क्यू बी अपॉन एम. दिस इज अँग्युलर सायक्लोट्रॉन फ्रिक्वेन्सी. लिनियर सायक्लोट्रॉन फ्रिक्वेन्सी, अँग्युलर सायक्लोट्रॉन फ्रिक्वेन्सी. ओके. आता कायनेटिक एनर्जी, पार्टिकल ज्या वेळेला सर्कम्फरन्सपर्यंत पोचलेला असेल त्यानं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी गेन केलेली असेल, कारण त्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम झालेली आहे. म्हणजे ऑब्व्हियसली त्यानं गेन केलेली कायनेटिक एनर्जी पण मॅक्झिमम असणार. मग कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला असतो हाफ एम व्ही स्क्वेअर. मग हे आलं हाफ एम व्ही. व्ही आहे क्यू बी आर अपॉन एम. हा स्क्वेअर केला म्हणजे हे आलं 1/2 एम क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी
मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ही आली क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन 2m. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल. ओके, तर ही सायक्लोट्रॉनची थेरी. लक्षात आलं सगळ्यांच्या? सायक्लोट्रॉन म्हणजे काय, पार्टिकल ॲक्सलरेटर, तो कसा ॲक्सलरेट करतो हे सगळं लक्षात आलं. हे थेरीमधले हे रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहेत. आता सायक्लोट्रॉनचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट ड्रॉबॅक, सायक्लोट्रॉन हा फक्त पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलनाच ॲक्सलरेट करतो. तो इलेक्ट्रॉनला ॲक्सलरेट करत नाही, कारण इलेक्ट्रॉनचं मास अगदी कमी आहे. त्यामुळं बिफोर गेनिंग सफिशियंट एनर्जी इलेक्ट्रॉन आहे तो सर्कम्फरन्सपर्यंत पोचेल. असा लो एनर्जीवाला पार्टिकल आपल्याला ॲज अ प्रोजेक्टाईल म्हणून यूज करता येत नाही. लक्षात आलं? मी काय म्हटलं, सायक्लोट्रॉन इज यूज टू ॲक्सलरेट चार्ज पार्टिकल, पण मेनली पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. तो इलेक्ट्रॉनला ॲक्सलरेट करू शकतो, पण इलेक्ट्रॉनचा प्रॉब्लेम आहे की इलेक्ट्रॉनचं मास अगदी कमी आहे. ओके, त्यामुळं बिफोर गेनिंग सफिशियंट एनर्जी इलेक्ट्रॉन सर्कम्फरन्सपर्यंत पोचलेला असेल, आणि असा लो एनर्जीवाला पार्टिकल आपल्याला ॲज अ प्रोजेक्टाईल म्हणून यूज करता येणार नाही. क्लिअर झालं? मग आता जेईवाले पॉईंट मी लगेचच घेऊन टाकतो, कारण हा पार्ट जेई नीटसाठी खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो जेई नीट पॉईंट. रेडियसचा फॉर्म्युला आलाय, रेडियस इज इक्वल टू mv अपॉन QB. रेडियसचा फॉर्म्युला आलाय mv अपॉन QB, बरोबर आहे. याचा अर्थ रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m अपॉन Q. सो R1 अपॉन R2 इज इक्वल टू m1 अपॉन m2 इंटू Q2 अपॉन Q1. जर पार्टिकलचं मास आणि चार्ज दिला असेल तर रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू चार्ज. ओके, सो R1 अपॉन R2 इज इक्वल टू M1 अपॉन M2 इंटू Q2 अपॉन Q1. सपोज करा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहे, दोघांना सेम व्हिलॉसिटीनं, व्हिलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तरच हे रिलेशन वापरायचं आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोघांची व्हिलॉसिटी सेम आहे, त्यांना आपण सायक्लोट्रॉनमध्ये प्रोजेक्ट केलं तर कोणाच्या पाचची रेडियस जास्त असेल किंवा कोणाच्या पाचची रेडियस कमी असेल हे डिसाईड कशावरनं करायचं. तर आता बघा, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोघांवरचा चार्ज सेम आहे, बरोबर आहे. मग रिलेशन येणार आर ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. मग ज्याचं मास जास्त असेल त्याच्या पाचची रेडियस जास्त असणार. मग ऑब्व्हियसली प्रोटॉनचं मास जास्त आहे तर रेडियस ऑफ पाथ ऑफ प्रोटॉन विल बी मोर दॅन रेडियस ऑफ पाथ ऑफ इलेक्ट्रॉन. आता ह्याच्यावर एकदा जेईला क्वेश्चन विचारला होता, त्यांनी असं म्हटलं होतं, प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन आर प्रोजेक्टेड विथ सेम व्हिलॉसिटी, देन रेडियस विच पाथ इज लेस कर्व. काय म्हटलं होतं? विच पाथ इज लेस कर्व. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांना सायक्लोट्रॉनमध्ये प्रोजेक्ट केले विथ सेम व्हिलॉसिटी. ओके, तर कुणाची पाथ लेस कर्व असेल असं विचारलं होतं. आता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असेल, आर प्रोटॉन अपॉन आर इलेक्ट्रॉन, दोघांवरचा चार्ज सेम आहे. सो हे आलं MP अपॉन ME. MP इज ग्रेटर दॅन ME. याचा अर्थ रेडियस ऑफ प्रोटॉन, पाथ ऑफ प्रोटॉन इज मोर दॅन रेडियस ऑफ पाथ ऑफ इलेक्ट्रॉन. आता जेवढी रेडियस मोठी असेल तेवढं ते लेस कर्व होत जाणार आहे. जसं मोठं होत जाईल, जशी रेडियस वाढत जाईल तसं ते लेस कर्व होत जाणार आहे. मग कुणाची पाचची रेडियस लेस कर्व असेल? प्रोटॉनच्या पाचची. लक्षात आलं का? लेस रेडियस जास्त, रेडियस जेवढी जास्त तेवढं तो लेस कर्व होणार. लक्षात आलं? रेडियस जेवढी कमी तेवढं कर्वेचर जास्त असणार, रेडियस वाढली की कर्वेचर कमी होणार. क्लिअर झालं? ओके, मग आता हाच फॉर्म्युला बघा, MV म्हणजेच मोमेंटम P. मग हे आलं P अपॉन QB. मग जर असा क्वेश्चन आला की प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दे आर प्रोजेक्टेड विथ सेम मोमेंटम, प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन आर प्रोजेक्टेड विथ सेम मोमेंटम,
मग त्या केसमध्ये आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू आलं. मग प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज सेम आहे, याचा अर्थ दोघांच्या पाचची रेडियस कशी आली, सेम आली. कळलं का मी काय म्हटलं ते? जर एम व्ही म्हणजेच मोमेंटम पी, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांना आपण प्रोजेक्ट केलं विथ सेम मोमेंटम, मोमेंटम जर सेम असेल तर आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू आलं. आता दोघांवरचा चार्ज सेम आहे, दोघांचा मोमेंटम सेम आहे, मग ऑब्व्हियसली दोघांच्या पाचची रेडियस पण कशी आली, सेम आली. क्लिअर झालं? हे लक्षात आलं का? आरचे रिलेशन लक्षात येऊ लागलेत. पहिलं रिलेशन मी तुम्हाला सांगितलं आर इज इक्वल टू एम व्ही अपॉन क्यू बी. त्याच्यावरनं मी तुम्हाला रेशो घेऊन दाखवला. जर दोघांची व्हेलॉसिटी सेम असेल तर R1 अपॉन R2 इज इक्वल टू M1 अपॉन M2 इंटू Q2 अपॉन Q1. दोघांच्या मोमेंटम सेम असेल तर R इज इक्वल टू येणार Q1 अपॉन Q2, म्हणजे मी R1 अपॉन R2 इज इक्वल टू Q2 अपॉन Q1. पण हे जर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असेल तर दोघांवरचा चार्ज सेम आहे, मग मोमेंटम सेम असेल तर दोघांच्या पाचची रेडियस पण कशी असेल, सेम असेल. एकच मिनिट. दोघांच्या पाचची रेडियस पण सेम असेल. आता बघा पुढचं रिलेशन, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. बरोबर आहे, दोन्ही साईडला एम न मल्टिप्लाय करतो, एम इंटू ई के, ई के म्हणजे कायनेटिक एनर्जी, इज इक्वल टू हाफ एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर. मग एम व्ही इज इक्वल टू आलं अंडर रूट 2m ई के. मग आरच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो, मग आर इज इक्वल टू हे आलं एम व्हीची व्हॅल्यू आली 2m ई के अपॉन क्यू बी. सो या केसमध्ये आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट एम अँड आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. जर दोन पार्टिकलची कायनेटिक एनर्जी सेम असेल तर रिलेशन काय येतं, आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट एम. ओके, आता बघा पुढचं रिलेशन. तर हे सगळे फॉर्म्युले आपल्याला जेई नीटसाठी लागणार आहेत, हे सगळे रिलेशन जे खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, आता पोटेन्शियल म्हणजे वर्क अपॉन चार्ज. बरोबर आहे, पोटेन्शियल वर्क इज स्टोर्ड इन अ फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय चार्ज, मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आलं क्यू इंटू व्ही. मग हे रिलेशन मॉडिफाय करतो, आर इज इक्वल टू हे आलं अंडर रूट 2m कायनेटिक एनर्जी आली क्यू व्ही अपॉन क्यू बी. सो आर इज इक्वल टू अंडर रूट 2m व्ही अपॉन क्यू बी. जर दोन पार्टिकलना ॲक्सलरेट करताना त्यांचं पोटेन्शियल सेम असेल देन आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट एम अँड आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट क्यू. पार्टिकलला सायक्लोट्रॉनमध्ये ॲक्सलरेट करताना जर पोटेन्शियल सेम असेल, म्हणजे तुम्हाला असं म्हटलं की दोन पार्टिकलना सायक्लोट्रॉनमध्ये ॲक्सलरेट केलं आहे विथ सेम पोटेन्शियल, तर त्या केसमध्ये रिलेशन येणार आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट एम अँड आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट क्यू. क्लिअर झालं? मी पुन्हा एकदा सांगतो, जर व्हिलॉसिटी कॉन्स्टंट दिली असेल, व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, देन आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम अँड आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. ओके, जर दोन पार्टिकलची व्हिलॉसिटी सेम असेल तर रिलेशन काय आलं, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम अँड आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. दोन पार्टिकलचा मोमेंटम सेम असेल तर रिलेशन आलं आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. दोन पार्टिकलचा मोमेंटम सेम असेल तर रिलेशन आलं आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. दोन पार्टिकलची कायनेटिक एनर्जी सेम असेल तर रिलेशन आलं आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट एम अँड आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. कायनेटिक एनर्जी सेम असेल तर हे रिलेशन आलं. दोन पार्टिकलचं पोटेन्शियल सेम असेल
तर रिलेशन आलं आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट एम, आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट क्यू. जर पोटेन्शियल सेम असेल तर. लक्षात आलं. तर हे खूप इम्पॉर्टंट रिलेशन जे तुम्हाला जेई नीटसाठी लागणार आहेत. आपण कसं सॉल्व केलं लक्षात आलं का. जर व्हिलॉसिटी सेम असेल तर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. मोमेंटम सेम असेल तर आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. कायनेटिक एनर्जी सेम असेल तर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट एम अँड आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. आणि एक लक्षात ठेवायचं, व्हिलॉसिटी कॉन्स्टंट म्हटलं याचा अर्थ कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट होत नाही. कळलं का. आणि कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट म्हटलं याचा अर्थ व्हिलॉसिटी सेम होत नाही. कारण कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी हा एम व्ही स्क्वेअरचा प्रॉडक्ट आहे. त्यामुळे व्हिलॉसिटी कॉन्स्टंट याचा अर्थ कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असं होत नसतं. ओके. आणि पोटेन्शियल जर कॉन्स्टंट दिला असेल तर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट एम, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट क्यू. तर हे सायक्लोट्रॉन जे आपल्याला थेअरीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं. ते लेस कर्व ही आयडिया लक्षात आली. लेस कर्व म्हणजे काय, ज्या सर्कलची रेडियस जास्त असेल तो लेस कर्व असेल. ओके. आणि ज्या सर्कलची रेडियस कमी असेल तो मोअर कर्व असेल. सो तुम्हाला लेस कर्व असं विचारलं असेल तर ऑब्व्हियसली त्या केसमध्ये रेडियस कशी असायला पाहिजे, जास्त. कारण सर्कल खूप मोठं झालं तर त्याच्या छोट्या पोर्शनला आपण स्ट्रेट लाईन कन्सिडर करतो. बरोबर आहे ना. त्यामुळं ते लेस कर्व होतं. क्लिअर झालं हे. ओके ठीक आहे. मग थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट स्टडी करूया.